नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहे जी माझ्यासारख्या प्रत्येक कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला चांगलीच माहीत आहे. आपल्या कापसाच्या शेताचे खरे रक्षक. बघा, कापूस पेरणी, पाणी देणं आणि त्याची निगा राखणं या सगळ्या मेहनतीनंतर एक वेळ अशी येते जेव्हा पीक जवळ तयार झालेलं असतं, पण खरी परीक्षा तेव्हाच सुरू होते. सगळ्यात मोठं आव्हान फक्त हवामान किंवा किडे हे नसतं, तर रात्रीच्या वेळी आपला मौल्यवान कापूस चोरण्याच्या लोकांपासून त्याचं संरक्षण करणं हे असतं. मला आठवतंय, मागच्या हंगामात सूर्यास्तानंतर लगेचच मला शेताजवळ काही सावल्या फिरताना दिसायच्या. काही जण गुपचूप यायचे, कोणालाही करू न देता काही किलो कापूस घेऊन असं त्यांना वाटायचं. पण तुम्हाला माहित आहे, आपल्या गावामध्ये आपण फक्त नशिबावर अवलंबून नसतो. आपण गट तयार करतो. कधी जमीन मालक असतात, कधी शेतमजूर असतात, कधी कधी तर गावातले तरुण पोरण सुद्धा असतात. आम्ही पाया पाहतो, टॉर्च, काठ्या आणि कधीतरी शिट्टी वाजवत शेतात गस्त घालतो, जेणेकरून आपली मेहनत वाया जाऊ नये. हे फक्त पैशांबद्दल नाही, तर आपल्या श्रमाबद्दलच्या आदराबद्दल आहे. कापसाचा प्रत्येक बोंड अनेक महिन्यांच्या घामाचं फळ आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही पहारा देतो, तेव्हा आम्ही फक्त कापसाचं संरक्षण करत नाही, तर आम्ही आमच्या कुटुंबाच्या भविष्याचं संरक्षण करत असतो. आणि हो, कधी ती परिस्थिती तणावपूर्ण होते, पण बहुतेक वेळा फक्त आमची उपस्थितीच त्रास दूर ठेवण्यासाठी पुरेशी असते. हे माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं एक शिकवण आहे. जर तुम्हाला अभिमानाने कापणी करायची असेल, तर तुम्हाला धैर्याने संरक्षण करावं लागेल. तर माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, सतर्क रहा, एकमेकांना साथ द्या आणि आपली मेहनत खऱ्या अर्थाने फळाला येईल याची खात्री करूया. जय किसान.